नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दिलीप शंकरराव मुंडे, राहणार वटकळी, तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. हा आपला बघू शकता 2 एकराचा प्लॉट आहे. जबरदस्त प्लॉट झाला आहे मित्रांनो. आणि यांचं योग्य मार्गदर्शन करणारे आमचे दत्ता कंकाळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे नियोजन चालू आहे. तर यावर्षी खूप समाधान वाटत आहे सरांच्या मार्गदर्शनाखाली. बघू शकता पहिली ड्रिचिंग केली आहे. तर पहिल्या ड्रिचिंगमध्ये हुमणी किल, हे बघा हुमणीची ड्रिचिंग केली. यामध्ये निमधन आणि ॲग्री 82 एक नंबरचे प्रोडक्ट आहे मित्रांनो. आणि त्यानंतर संजीवनी, क्रॉप संजीवनी याची बघू शकता पहिली फवारणी घेतली आहे. या संजीवनीचं महत्त्व काय मित्रांनो, आणि निमधन आणि त्यासोबत ॲग्री 82. तर या फवारणीचा मला असा अनुभव आला मित्रांनो, सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच अनुभव आला. तर बघू शकता या फवारणीचा असा अनुभव आहे मित्रांनो की हे बघू शकता पान असं रुंद होतं आहे. हे बघा एका इतीच्या वरती पान झालं आहे आणि असं पण बघू शकता. तर अशा प्रकारे 8 दिवसाचा गॅप करून सर म्हटले मला की 2 वेळेस फवारणी करा. तर मी अशा प्रकारे फवारणी 2 वेळेस केली आहे. तर 4 दिवस झाले आहे दुसऱ्या फवारणीला. तर 1 नंबरचा रिझल्ट आला आहे सर. तर सरांना खूप धन्यवाद सर, धन्यवाद. आणि त्यानंतर बघू शकता हे जीवाणू कल्चर आहे. जीवाणू कल्चर हे 8 दिवस आपल्या 200 लिटरच्या पाण्यामध्ये एक पॅकेट टाकायचं मित्रांनो. तर 8 दिवस याला राहू द्यायचं. तर त्यामध्ये गूळ टाकायचा 2 किलो गूळ आणि 2 लिटर ताक. आणि त्यानंतर 8 दिवस ठेवायचं. आणि हे बघू शकता मायकोरायझा. तर हे आपल्या पांढऱ्या मुळ्या, खूप जबरदस्त पांढऱ्या मुळ्या वाढवते मित्रांनो. आणि हे पण 8 दिवस ठेवायचं. आणि त्यानंतर ट्रायकोडर्मा हे पण 8 दिवस ठेवायचं. तर हे 8व्या दिवशी सोडायचं मित्रांनो, हे 10व्या दिवशी सोडायचं आणि हे 12व्या दिवशी सोडायचं. हे जीवाणू आहेत, भरपूर असंख्य जीवाणू आपल्या जमिनीमध्ये तयार करतात आणि 1 नंबरचा रिझल्ट देतात मित्रांनो. आणि हे बघू शकता अशा पांढऱ्या मुळ्या, पार बेडामध्ये पांढऱ्या मुळ्या आल्या मित्रांनो आपल्या. आणि हे ट्रायकोडर्मा हे आपल्या हळदीच्या कंदाला बुरशी लागू देत नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे नियोजन चालू आहे. आणि आता इथून पुढे फुटव्याचं नियोजन करायचं आहे मित्रांनो. आपल्या हळदीला आता 63 दिवस झाले मित्रांनो. तर अशा प्रकारे बघू शकता आता फुटवा निघत आहे, 1-1, 2-2 फुटवा निघत आहे. जबरदस्त फुटवा चालू आहे. तर याला 1261 महाफिट या कंपनीचं 1 नंबर आहे मित्रांनो. सर्वांनी सोडा, नियोजन करा मित्रांनो. नियोजन केल्याशिवाय पर्यायच नाही. कारण कसं आहे मित्रांनो, शेतीला पर्याय फक्त नियोजन, योग्य मार्गदर्शन आणि योग्य नियोजन केल्याच्यानंतर जबरदस्त आपल्याला रिझल्ट येतो मित्रांनो. परंतु कसं आहे, मार्केटमध्ये हे लॅम्बडा वगैरे हे कधीच सोडायचं नाही मित्रांनो. त्या सोडल्याच्यानंतर काय होते, आपल्या मुळ्याला चांगल्या प्रकारे हानी होती मित्रांनो. आणि आपला प्लॉट सडू शकतो, कंदाला सड लागू शकते. त्यामुळे असं नियोजन करा. बघू शकता अशा प्रकारे जबरदस्त प्लॉट झाला आहे मित्रांनो. तरी याला 2 वेळेस खत टाकलं आहे मित्रांनो आणि 2 वेळेस ड्रिचिंग केली आहे. आणि आता 3रा खताचा डोस आपल्याला पोळ्याच्या अमावस्येच्या अगोदर द्यायचा आहे मित्रांनो. तर खूप जबरदस्त प्लॉट बसला. यावर्षी कोण्याही प्रकारची चूक नाही केली मित्रांनो. आणि नियोजन म्हणजे नियोजनच केलं, 1 नंबरचं नियोजन. तरी सर्वांनी नियोजन करा. नियोजन केल्याच्यानंतर जबरदस्त रिझल्ट येतोच. परंतु केमिकल आपल्या हळदीमध्ये कोण्याही प्रकारे सोडू नका. तर अशा प्रकारे नियोजन आहे. आणि इथून पुढचं नियोजन नंतर करू आपण, व्हिडिओ येईल तुम्हाला सर्वांना. तरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या चॅनलला लाईक करा. तर चला, जय जवान जय किसान.